नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे कोथिंबीर वडी. चविष्ट आणि आरोग्याला लाभदायी किंवा कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी खूपच चविष्ट. एकदा नक्की करून बघा. त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहून घेऊया. 2 ते 3 चमचे एवढी तीळ, 1 चमची जिरे, 2 चमचे लाल तिखट आणि हळद, 1 चमचा तांदळाचं पीठ, 3 चमचे बेसन आणि भरपूर सारी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर. कोथिंबीरीला आम्ही स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आधीच. चला तर मग करूया पुढची कृती. पुढील कृतीसाठी आपण कोथिंबीरमध्ये 3 चमचा बेसन घेतलं होतं ते घालूया. त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण. तांदळाचं पीठ यासाठी की तांदळाच्या पिठामुळे आपली कोथिंबीर वडी ही खूपच खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी होते. तांदळाचं पीठ घालून झालं की मग आपण त्यात जिरे. आपण आपल्या रोजच्या जीवनात कोथिंबीर खात असतो, पण तुम्हाला माहीत आहे का, कोथिंबीरमुळे आपली पचनशक्ती वाढते आणि पोटाच्या ज्या समस्या असतात त्यापासून देखील आपल्याला आराम मिळतो. अशक्तपणा देखील आपला कोथिंबीरमुळे जातो, पण आपल्याला त्याबद्दल काहीही माहीत नसतं. आपण रोज जरी कोथिंबीर खात असलो तरी. तीळ आणि लाल तिखट व हळद टाकून घेऊया. ते टाकून झाल्यानंतर आपण त्यात चवीनुसार मीठ घालूया आणि वरून थोडा म्हणजे चिमूटभर सोडा टाकूया. सोडा टाकल्यामुळे देखील आपली ही कोथिंबीर वडी छान खुसखुशीत होते. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही सोडा नका घालू, पण सोडा घातल्याने वडी खूप छान होते. त्यामुळे आपण सोडा पण घालूया आणि आपलं मिश्रण हे छान एकजीव करून घेऊया. बघा, यात आम्ही थोडं थोडं पाणी टाकून छान गोळा तयार करून घेतो आहे. म्हणजे जास्त ओलसर किंवा जास्त घट्ट न करता आपल्याला थोडं मध्यमच ठेवायचं आहे. छान तयार झालेलं आहे आपलं कोथिंबीर वडीचं मिश्रण. आता आपण एका कढईमध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे. पाणी गरम झालं की मग आपण खमण बनवण्यासाठी जी प्लेट वापरतो त्या प्लेटवर 2 ते 3 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे. ते तेल एका ब्रशच्या साहाय्याने छान पसरून घेऊया. तेल मस्तपैकी पसरून झालं की मग आपण सर्वप्रथम तीळ घेऊया आणि तीळ छान प्लेटच्या चौघ बाजूने पसरून घेऊया. बघा, अशा पद्धतीने आपल्याला छान तीळ पसरून घ्यायचे आहे. आपण जेवढी जास्त तीळ वापरतो ना कोथिंबीर वडी करताना, तेवढी आपली कोथिंबीर वडी ही छान अशी लागते. बघा, आम्ही मस्त पसरून घेतलेलं आहे. आता आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं कोथिंबीर वडीचं ते टाकूया आणि हाताने छान पसरून घेऊया. तुम्हाला हवं तुम्ही चम्मचनेही पसरू शकतात. आम्ही हाताने पसरून घेतो आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला मस्त चौफेर आपली संपूर्ण प्लेट छान पसरून घ्यायची आहे. हे संपूर्ण मिश्रण आपल्या प्लेटवर चौफेर पसरून झालं की मग आपण वरून पुन्हा एकदा जशी खाली तीळ घातली ना, तशीच आपण वरून देखील तीळची एक छान लेअर टाकणार आहोत. कोथिंबीर ही एकमेव अशी वनस्पती आहे जी आपल्याला 12ही महिने आणि खूप जलद गतीने वाढणारी वनस्पती असल्यामुळे आपल्याला कोथिंबीर प्रत्येक सीझनात खायला मिळते. बघा, आपलं मिश्रण किती छान प्लेटमध्ये पसरून झालेलं आहे. आता आपण यावरून मस्त थोडी थोडी करून तीळ घालूया आणि पुढील कृती करूयात. बघा, तीळ घातल्यानंतर वा काय मस्त दिसतंय. बघा, काय रंग आणि अजून तर व्हायची बाकी कोथिंबीर वडी, पण सुगंध देखील खूप छान येतो आहे. वा, बघा, आता आपलं पाणी देखील गरम झालेलं आहे. आता आपण प्लेट छान हळूच आपल्या पॅनमध्ये ठेवून देऊया आणि वरून पॅनची लीड बंद करून घेऊया. वाफ आल्यानंतरच आपल्याला पॅनची लीड बंद करायची आहे. फक्त 5 ते 10 मिनटासाठी आपण पॅनची लीड बंद करून घेऊया. कोथिंबीर वडी करायला काही जास्त वेळ लागत नाही. खूप कमी वेळात अशी तयार होते आपली कोथिंबीर वडी. बघा, अजून आपण 2 मिनटं बंद करून घेऊया आणि मग बघूया. बघा, वा, खूप मस्त सुगंध येतो आहे. आपली कोथिंबीर वडी 90% झालेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तिला असंही खाऊ शकता. आणि बघा, अजिबातच हाताला चिपकलेली नाही आहे, म्हणजे आपली कोथिंबीर वडी ही रेडी आहे. आता आपण पॅनमधून काढून घेऊया आणि
कोथिंबिरीच्या छान वड्या पाडून घेऊया. बघा बघा मस्त. थोडं गार करून घ्यायचं आणि मग वड्या पाडायला घेऊया. असे छान आपल्याला मस्त चौरस आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. वड्या पाडून झाल्या. आता आपण पाहूया, एक वडी काढून बघूया. बघा वा बघा, अजिबातच आपल्या प्लेटला चिपकलेलं नाही आहे. आता आपण एका कढईमध्ये थोडं तेल गरम करून घेऊया. तेल गरम झालं की मग आपण कोथिंबीरच्या वड्या छान फ्राय करून घेऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त उकडलेल्या म्हणजे वाफवलेल्या वड्या देखील खाऊ शकता. त्या देखील खूपच चविष्ट अशा लागतात. बघा तेलही गरम झालेलं आहे. आता आपण एक एक करून आपल्या वड्या छान तळून घेऊया. ज्यांना जास्त ऑइली खाल्लेलं आवडत नाही त्यांच्यासाठी खूप छान अशी कोथिंबीर वडी, सकाळच्या नाश्त्यासाठी तर खूपच छान असते कोथिंबीर वडी. वड्या आपल्याला छान कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण वड्यांना सर्व करूया. कोथिंबीर वडी बनवण्याची ही जी पद्धत आम्ही दाखवलेली आहे ती सोपी आणि साधी पद्धत आहे. ज्याने कधीही कोथिंबीर वडी केलेली नसेल त्यांच्यासाठी तर उत्तम अशी कोथिंबीर वडीची आम्ही रेसिपी घेऊन आलेलो आहे. बघा किती छान असा रंग दिसतो आहे कोथिंबीर वडीचा. आणि यात सोडा घातला होता त्यामुळे आपली कोथिंबीर वडी ही जास्त खुसखुशीत अशी होते. आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा किती छान. आणि आपण जरी त्याला बुडत्या तेलात तळलेलं आहे तरी देखील आपल्या वडीत थोडंही तेल राहत नाही. आपल्या वड्या ह्या छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा होतात. बघा मस्त, थोडंही तेल दिसत नाही आहे. अशाच पद्धतीने आपण आपल्या संपूर्ण वड्या मस्तपैकी तळून घेऊया. आपल्या संपूर्ण वड्या तळून झालेल्या आहेत. वा बघा खूप छान सुगंध येतो आहे आणि दिसायला जशी सुंदर अशी कोथिंबीर वडी दिसते तशीच खायला देखील खूपच चविष्ट होते. तुम्ही अशा पद्धतीने एकदा कोथिंबीर वडी करून बघा आणि आम्हाला कमेंट्समधून कळवा. आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.